नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नरखेड, काटोल व कोंढाळी येथील शेतकरी निवेदन देण्यासाठी उपविभागीय कार्यालय येथे धडकले असता हजारो आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात नारेबाजी केली। काटोल नरखेड तालुक्यातील आम आदमी पार्टी पक्षाने वृषभ वानखेडे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे आयोजन केले होते। त्या प्रसंगी माननीय उपविभागीय अधिकारी यांना तहसीलदार राजू रणवीर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे। यावेळी शेतकऱ्यांचा जनआक्रोश शासनाच्या व स्थानिक आमदाराच्या विरोधात पाहायला मिळाला। शेतकऱ्यांनी या आंदोलनाप्रसंगी आपल्या समस्या प्रकर्षाने मांडल्या। सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतीच्या पिकाचे झालेले नुकसान पाहता शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी। संत्रा मोसंबीला 50,000 टनाप्रमाणे हमी भाव जाहीर करण्यात यावा। शासनाने ही घोषणा लवकरात लवकर करावी। सध्या संत्रा मोसंबीला 15,000 रुपये टन भाव असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे व उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही, असे शेतकऱ्यांचे मनोगत आहे। निवेदन देतेवेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वृषभ वानखेडे, सुनील वडसकर, रमण मनकवडे, दत्ता धवड, रोशनी भाजन घाटे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या। नमस्कार, आपल्या सर्वांना माहिती आहे की 19 तारखेपासून सतत पाऊस सुरू आहे। पाऊस सुरू असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचे पंचनामे अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे झालेले नाही आहे। नुकसान प्रचंड झालेलं आहे। त्या नुकसान झाले तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नाही आणि पंचनामे करण्याचे आदेश अजूनपर्यंत पूर्ण काढले नाही आहे। आणि आपल्या सर्वांना माहित आहे की संत्रा मोसंबी याचे हमीभाव जाहीर झालेले नाही, म्हणून शेतकऱ्यांना संत्रा मोसंबीचे जर हमी भाव जाहीर झाले तर अतिशय शेतकरी सुखी संपन्न होईल आणि शेतकऱ्यांना संत्रा मोसंबीला 50,000 रुपये टनाप्रमाणे भाव मिळाले पाहिजे। आपल्या सर्वांना माहित आहे की आमचा काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र 10 वर्षापासून लावारिस असल्यासारखं आहे। कोणत्याही लोकप्रतिनिधीचं आमच्यावर लक्ष नाही, कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याचं लक्ष नाही, कोणी आमच्या काटोल नरखेड येथील शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायला तयार नाही। म्हणून आता आम्ही एक प्राथमिक निवेदन एसडीओ साहेबांना देत आहे। जर इथे संत्रा मोसंबीचे हमी भाव एका महिन्यामध्ये जाहीर जर झाले नाही तर आम्ही एसडीओ साहेबांच्या ऑफिसमध्ये तिथे बसून राहू, हे आंदोलन करू। हा मी एक आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या याच्यातून मी आपल्या सर्वांना सांगत आहे। धन्यवाद।